महाराष्ट्रात औद्योगिक विकासासाठी उद्योजकांना पोषक वातावरण देणं गरजेचं असून उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास देणाऱ्यांविरोधात मोक्कासारख्या कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी असं राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलीस आयुक्तालयाच्या भूमिपूजनासह पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। या पुण्याच्या भागामध्ये म्हणजे हे तुम्ही पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे एसपींनी लक्षात घेतलं पाहिजे। या पुण्याच्या भागामध्ये मधून आम्हाला इंडस्ट्रीकडनं तक्रार येते की आम्हाला त्रास दिला जातोय, आम्हाला ब्लॅकमेल केलं जात आहे, आमच्याकडनं वसुली केली जाते आहे। हे काहीही झालं तरी खपवून घ्यायचं नाही आणि मी तुम्हाला आज ऑथराईज करतोय, कारण यातले काही वेगवेगळ्या पक्षाचे लोक असतील, आमचे असतील, दादांचे असतील, शिंदे साहेबांचे असतील, पण कुठल्याही पक्षाचे लोक असले तरी या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज करायचं नाही। जर इंडस्ट्रीला कोणी त्रास देत असेल तर त्याच्यावर मोकासारखीच कारवाई करायची, खालची कारवाई करायचीच नाही। काही झालं तरी उद्योगाला त्रास हा महाराष्ट्रामध्ये होऊ नये। पिंपरी चिंचवड क्षेत्रात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र तयार होत असून पुण्याची ओळख निर्मितीची आणि तंत्रज्ञानाची राजधानी म्हणून होत आहे। अशावेळी उद्योजकांना सुरक्षित आणि पोषक वातावरण देणं ही आपली जबाबदारी असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। पुण्यातलं पुरंदर विमानतळ तयार होत नाही तोपर्यंत या शहराला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा मिळणार नाही। या विमानतळामुळे पुण्याचा विकास 4 पटीनं होईल असा विश्वासही फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। या विमानतळाच्या जमीन भूसंपादनासाठी सरकारकडे प्रस्ताव आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। आज उद्घाटन झालेलं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे देशातील सर्वाधिक आधुनिक आयुक्तालय असेल असंही त्यांनी सांगितलं। तर या आयुक्तालयानं भर दिलेल्या डेटा हब कार्यक्रमामुळे उत्तम नागरिक केंद्री प्रशासन निर्माण व्हायला मदत होईल, तर AI होर्डिंग कार्यक्रमामुळे बेकायदेशीर होर्डिंगना चाप लागणार आहे असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं।